नमस्कार. आज मी आपल्यासाठी अंडा राईस ही रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी 2 अंडे घेतले आहेत. ते बॉईल करून घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत. उकडून त्याची वरची टरफलं काढून मध्ये चिरून घेतले आहेत. आणि आलं लसूण पेस्ट याला लावून ठेवणार आहे मी. आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा तिखट, हळद आणि मीठ असं हे सगळं त्याला मॅरिनेट करून ठेवणार आहे. माझी रेसिपी आवडली तर नक्की मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आता मी हे एका माणसासाठी बनवणार आहे अंडा राईस. तर त्यासाठी मी अर्धा पेला बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हे बासमती तांदूळ आपण भिजवून ठेवायचे नाहीत, तर फक्त पाण्यामध्ये धुवून ते 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे. पाणी त्यातला काढून टाकायचं. मी केलेली रेसिपी आपण घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर कढई गरम करायला ठेवून कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर एक उभा चिरलेला कांदा घालून घेतला आहे मी. हा कांदा मऊसर होईपर्यंत आपण फ्राय करायचं, चांगलं परतवून घ्यायचं. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आता मी अंडा बिर्याणी म्हटल्यानंतर काही लोक त्याला दही लावतात, तर मी दही लावलेलं नाही आहे अंड्याला. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि टोमॅटोची 2 टोमॅटोची मी प्युरी करून घेतली होती, ती घालून घेतली आहे याच्यामध्ये. ही प्युरी तेल सुटेपर्यंत आपण चांगली परतून घ्यायची. अशा प्रकारे चांगली परतून घ्यायची, कारण टोमॅटोचा कच्चेपणा असतो तो निघून गेला पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा तिखट घातलं आहे, पाव चमचा चिकन मसाला किंवा गरम मसाला घालू शकता तुम्ही, आणि चिमूटभर हळद घातली आहे याच्यामध्ये. हे सगळं चांगलं शिजवून घ्यायचं. हे शिजवण्यासाठी आपण पुन्हा याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि अर्ध्या लिंबाचा मी रस पिळला याच्यामध्ये, कारण दह्याचा वापर मी केलेला नाही. काही लोकांना दही सूट नाही होत, तर त्यासाठी मी लिंबाचा रस घातला याच्यामध्ये. त्यानंतर पाणी घालून चांगलं शिजवून घ्यायचं. आहे आपण परतून घ्यायचं. चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. अर्धी कोथिंबीर आता घातली आहे मी, अर्धी नंतर घालणार. नंतर आपण जे अंडे त्याला सगळं आलं लसूण पेस्ट वगैरे लावून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायची. जर तुम्हाला हे आलं लसूण पेस्ट आणि तिखट वगैरे लावलेले अंडे थोडे फ्राय करून घ्यायचे असतील तर तसे करून घ्या, पण असेही छान लागतात. त्यानंतर आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते त्याच्यामध्ये घालून थोडंसं परतून घ्यायचं. आणि मी अर्ध्या पेल्यासाठी 1.5 पेला पाणी ठेवलं होतं गरम करून, ते मी याच्यामध्ये घालून घेतले. त्यानंतर आपण अंड्याला मीठ लावलं होतं, मीठ टाकून घेतलं होतं अंड्यामध्ये. पण तांदळामध्ये मीठ म्हणजे तांदळाचा भात होईल त्याच्यासाठी मीठ पाहिजे, तर त्यासाठी आपण त्या अंदाजाने त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. आता हे पाणी आटेपर्यंत, थोडं पाणी आटलं की याच्यावर आपण झाकण ठेवायचं 5 मिनटं आणि मंद आचेवर वाफवून घ्यायचं. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मी दाखवलेली रेसिपी तुम्ही घरी करून पहा आणि मग नंतर कमेंट करा. थँक्यू.